जनरल ऑफ पोलीस वीरेंद्र मिश्रा, SP राठोड यांच्याशी खूप विस्तृत चर्चा झाली. सिल्लोड असो, बीड असो, परळी असो, भोकरदन असो, या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात जन्मपत्र घोटाळा झालेला आहे. सिल्लोडच्या संबंधात आज मी 11 अर्जदारांना कशा पद्धतीने बोगस कागदाचा, बनावटी कागदपत्राचा आधारावर जन्म प्रमाणपत्र दिले गेले याचे पुरावे दिले आहेत. लतीफ पठाण जे SDM आहे, त्यांनी एकंदर 2500हून अधिक जन्म प्रमाणपत्र दिले. त्यातना 1100चे तर पुरावे मी दिले की जे बोगस आहे. त्यातना 1000 असे आहे की फक्त आधार कार्ड दिले आणि त्याला जन्माचा दाखला देऊन टाकले. 400 अर्ज असे आहे की ज्यात आधार कार्डावर 1 तारीख जन्माची लिहिली आहेत आणि लतीफ पठाणनी भलत्याच तारखेचं जन्म प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिले. निकाल मंत्रालयात पण मागणी केली आहे की लतीफ पठाणची ताबडतोब हकालपट्टी व्हायला हवी, त्यांना निलंबित करा. पोलिसांनी मला आश्वस्त केलं आहे की तुम्ही मी जे डॉक्युमेंट दिले आहेत त्याच्या आधारावर विशेष लक्ष देऊन चौकशी केली जाणार. आज याआधी सिटी चौक पोलीस स्टेशन येथे जे बांगलादेशी प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे त्या FIR मध्ये माझंही स्टेटमेंट घेण्यात आलं. नवीन माहिती समोर अशी आली आहे की संभाजीनगर महापालिकेत पण या संबंधात मोठा गैरव्यवहार झालेला आहे. संभाजीनगर जे SDM उपविभागीय अधिकाऱ्यांनी जे 2500 अर्ज त्यातना 16चे आदेश दिले, त्या संबंधित टोटल कागदपत्र संभाजीनगर महापालिकेत नाही आहेत. संभाजीनगर महापालिकेने हरकत घेतली की कुठलाही कागदपत्र नसताना आदेश देऊ नका, पण त्या आदेश आल्यानंतर त्यांना ज्या लोकांकडे हिंदुस्थानात जन्म झाले याचे कागदपत्र त्यांना जन्म प्रमाणपत्र दिले आहेत त्याची चौकशी होणार. ते जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्याबद्दल काही माहिती घेतली का? आता इथे सिल्लोड आणि संभाजीनगर, तर सिल्लोड संबंधी विस्तृत चर्चा झाली. मी ऍडिशनल 11 आज दिलेले आहेत कारण की शनिवारी मला सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाणनी माहिती अधिकारात 43,000 डॉक्युमेंट दिले. वास्तविकरित्या 65,000 डॉक्युमेंट आहे असं लतीफ पठाणनी कळवलं होतं, पण 43,000 दिले तर 22,000 डॉक्युमेंट सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी यांनी गायब केले. याची पण चौकशीची मी मागणी केली आहे. त्याचे लतीफ पठाण म्हणून जे काय अधिकारी आहेत ते अब्दुल सत्तार यांनीच त्यांना तिथं निवडणुकीच्या पूर्वी आणलं असं विरोधक पूर्वी म्हणत होते. आता एक गोष्ट तर स्पष्ट आहे, हा विषय थेट पर्यंत जाणार आणि त्यात जे जे कोणी इन्व्हॉल्व होते, म्हणजे मालेगाव तर 4-3 महिन्यापूर्वी FIR झाला होता. तो मालेगाव मध्ये महापालिकाचे अधिकारी, तहसीलदारचे अधिकारी, काही वकील, डॉक्टर, सगळे जे जे इन्व्हॉल्व आहेत त्यांची अटक झालेली आहे. सिल्लोडचं मालेगाव बनवण्याचं कटकारस्थान ज्या राजकीय नेत्यांनी केलं आहे ते कोणी मध्ये आलं किंवा त्याची इन्व्हॉल्वमेंट लक्षात आली तर त्यांच्यावर पण कारवाई होणार. जालन्यात अशी बांगलादेशींवर कोर्टाने शिक्षा देखील दिली, जितके तत्परतेने जालना पोलिसांनी काम केलं. आता जालनामध्ये पण बांगलादेशी हे बोगस प्रमाणपत्र देण्याचे किस्से माझे लक्षात आले. तर जालनामध्ये जालना आणि भोकरदन मी त्याचा दौरा पण करणार आहे. एक सजेशन असं आले आहे की जे मालेगावची SIT आहे ती संबंध महाराष्ट्रासाठी बनवावी. त्यामुळे आपण सांगतात तसं तपासात आणि न्याय त्याच्यात गती येणार. मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे
की हे जे लोक ओळखले जातात की जे हितले नाही आहे, ज्यांच्याकडे बनावटी कागदपत्र आहेत. आता त्यांच्याकडे काहींकडे बनावटी कागदपत्र पश्चिम बंगालचे असतात, तर तिथे रिपोर्ट यायला वेळ लागतो. तर महाराष्ट्रात एक डिटेन्शन सेंटर बनवावे, हे आता जन्म दाखलात पण ज्यांनी खोटे कागदपत्र दिले, ज्याच्याकडे हिंदुस्थानाचे कागद, या सगळ्यांना डिटेन्शन सेंटर मध्ये पाठवावं. काही बांगलादेशी तरुण जे आहेत यांनी तृतीय पंथांचं वेषांतर करून ते राहू लागले असं देखील वाटतं. आता वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपल्या समोर येते. आता काल आणखीन एक उदाहरण आलं, नवरा बायकोचं भांडण झालं पोलिसांना आणि लक्षात आलं की दोघेही बांगलादेशी आहेत. तर आता हे SIT डिटेन्शन सेंटर आणि आपण त्यामुळे अधिक तीव्रता येणार. आता हे सिल्लोडचं जे संदर्भामध्ये सिटी चौकच्या संदर्भामध्ये तुम्ही आकडा जो सांगितला होता तो खूप मोठ्या प्रमाणात होता, पण परंतु केवळ 10 जणांवर गुन्हे दाखल झाले. त्या संदर्भात काय? आता जो गुन्हा दाखल करतो ना, त्याला मराठीत पण लिहिलंय FIR, म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, म्हणजे दाखल करण्यासाठी पहिले दाखल करायचं. आता त्यात माझं स्टेटमेंट आज ऑफिशियल घेतलं, तर मी त्यांना आज 150 पुरावे दिले, तर त्याची चौकशी होणार. तर एक साथ तर कुठली पोलीस एकदम 200 लोकांची चौकशी करू शकत नाहीत. तर सिल्लोडमध्ये आज 12 ते 25 पैकी 12 थे आणि 22,000 पेपर गायब झाले. तर हे बाहेर यायला वेळ लागतो. आपण हे जे दबाव टाकत आहात त्यामुळे महसूल यंत्रणा सुद्धा कुठेतरी आपल्या विरोधात आक्रमक पाहायला मिळत आहे. ते पण काम बंद आंदोलन नाही 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 नाही, एक मिनिट. माझ्या विरोधात जे वोट जिहादद्वारा जे जिवंत राहिलेले आहे किंवा जगू शकतात, हे वोट जिहादवर जगणारे पॉलिटिकल नेते आणि त्यांचे चेले विरोधात आहे. बाकी कोणी विरोधात होऊ शकत नाही. जर कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात भ्रष्टाचार केला असेल, बेकायदेशीर काम केलं असेल, तर त्यांनी कितीही बोंबाबोंब केली, तो जेलमध्ये जाणार.